नमस्कार मित्रांनो, मी रोहन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांगोला इचप गायींच्या बाजारामध्ये. आज आपण पाहणार आहोत इचप गायीच्या किमती, त्यांचं वेध, दूध द्यायचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती. मित्रांनो, सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भरतो. या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. मित्रांनो, इचप गायींसोबतच या सांगोला बाजारामध्ये शेळी, बोकड, मेंढी, खिल्लार गाई, खिल्लार बैल, खिल्लार खोंड, म्हैस, इचप पाड्या हा सर्व बाजार एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. खरेदी विक्री करण्यास तुम्हाला उपलब्ध आहे. एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या. चला तर जाणून घेऊया त्याचे गायींची किमती याबद्दल सविस्तर माहिती. काय म्हणता किंमत पाडीची? 33,000 सांगतोय. किती महिन्याची पाडी आहे? ते 1.5 वर्षाची आहे. या गायचं काय सांगताय? तिचं 45,000 रुपये पार्टी. वेद किती वय काय? वेद तिसऱ्यांदा आहे. दुधाला दुधाला आता 10 लिटर चालू आहे, गेल्यानंतर 25 लिटर चालते. बरं, हिचं काय म्हणताय पांढरीचं? तिचं 85 सांगतोय. पहिला 85 पहिलं रू. किती दिवस बाकी आहेत अजून? 15 दिवस बाकी आहे. 15 दिवस बाकी आहेत. वेलेलं आहे काय आलं खाली? काय कोण झालेलं आहे? हिचं काय म्हणताय? 95. दुधाला कशी आहे? पहिलं 4 जातात. दूध किती निघेल आता? 10 प्लस चालेल. काय म्हणतो या गायचं? काय म्हणतात? 80,000 रुपये. वेद दुसऱ्यांदा. आता दिवस किती बाकी आहेत? 8 दिवस टाईम आहे. दुधाला 20 प्लस चालते. या गायचं काय सांगताय? 50,000 रुपये फक्त एकदम हिशोबात. 50,000 रुपये. खाली काय फोन झालेलं आहे? दुधाला कशी आहे? दुधाला 8-9 लिटर. 8-9 चालते याकडे मला. या गायचं काय सांगताय? तिचं 90. वेद तिसरं. दुधाला कशी आहे? दुधाला 20-22 प्लस आहे. दिवस किती बाकी आहेत? अजून एक 10-12 दिवस. 10 दिवस बाकी आहेत. या गायचं काय सांगताय? तिचं 90,000 रुपये. वेद तिसरं वेद आहे. दुधाला कशी आहे? दुधाला 20 प्लस. 20 प्लस. तर दिवस किती बाकी आहेत? त्याला एक 8-9 दिवस आहेत. 8 दिवस बाकी आहेत. तिचं काय म्हणताय? 75,000 रुपये. किती वेळ त्याचे? ती चौथ्यांदा. बरं, दुधाला कशी आहे? काय 20 प्लस आहे. 20 प्लस झाले का? तुमचं नाव आणि मोबाईल नंबर? गणेश भोसले, पळूज. 92-84-87-09-76. काय म्हणता किंमत? किंमत 70,000 रुपये. 70,000 रुपये. हां, बरं, तर किती वेळ त्याची गाय आहे? तिसऱ्या वेताचे. दिवस किती बाकी आहेत? दिवस 15 दिवस बाकी आहेत. 15 दिवस बाकी आहेत. हां, दुधाला कशी आहे? दूध एक 18-19 आहे. 18-19 चालते. हां, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नाव समाधान कांबळे. 95-79-11-37-60. काय म्हणता गायची किंमत? हा 1-20 पर्यंत आहे. 1,20,000 रुपये. वेद किती आहे? पहिल्यांदा पहिल्यावर दिवस किती बाकी आहेत? 10-12 दिवस घेणार. बरं, तर अंदाजे दूध किती लिटर निघेल? काय 20 पर्यंत 2 20 नंबर. प्लस पण निघेल. हो, या गायचं काय सांगताय? तुझी एकदा 1,10,000 रुपये. तिचं वेद किती आहे? ते पहिल्यांदा आहे. पण पहिल्या रोज आहे. सगळं पहिल्यांदा आहे. बरं, दिवस किती बाकी आहेत? ते आठवडा घेईन. 8 दिवस घेईल. दूध ते बी 18-20 चालेल. 18-20 चालेल. हो, या गायचं काय सांगता? तिचं 1-5 1,05,000. पहिला रोज आहे. पहिल्यांदा आहे. किती दिवस बाकी? ते आले जवळ. 8 दिवस बाकी हो, आहे. दुधाला कशी निघेल? काय ते पर्यंत 8-9. 8-9 पिळेल. हो, बरं, या गायचं काय सांगता? तिचं 21. 21. ते पण पहिल्यावर आहे. ते दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा आहे. दिवस किती बाकी आहेत? 10-12 घेणार. 10-12 गेलं अजून. हो, दुधाला ते 20 पिढले पहिल्यांदा बाबा. 20 लिटर पिळलेले. हां, पहिल्यांदा. बरं, या गायचं काय सांगताय? तिचं एकदा. 1,10,000 रुपये. वेद तुझ्या दुसरं आहे. दुसऱ्यांदा. दुधाला कशी आहे? पहिल्यांदा ते 22 लिटर पिढले बाबा. 22 पिळलेले. हो, आता दिवस किती बाकी आहेत? काय ते आता आठवडा घेईन. 8 दिवस घेईल. सगळा आठवडा असं आहेत. या गायचं काय सांगताय? तिचं 1.25. वेद दुसऱ्यांदा. आता
दुसऱ्या वेताची आहे. दुधाला कशी आहे काय? दुधाला ते मला 20 लिटर पिळली मला पहिल्यांदा. आता काय पिळून लिटर तुमचं जास्त. बरं. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. मानी जाधव बावडा 96 89 12 12 98. काय म्हणता किंमत? कुठली जी समोर आहे. ते सांगायला 1 10 आहे. बरं. खाली काय आहे आता? फांड आहे. बरं. वेद किती आहे? पहिल्यावर आहे. दुधाला कशी आहे सध्या? किती दुधाला 10 10 पिळती. पेती. बरं. या कायचं का सांगताय? ते सांगायला 21 आहे. बरं. वेद दुसऱ्या येताचे आहे. दिवस किती बाकी आहेत? अजून 8 10 दिवस घेईन. दुधाला कशी आहे? ते 15 15 सांगितली आहे. बरं. या कायचं काय सांगतोय? तिचं सांगायला 1 25 आहे. बरं. तिचं वेद पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहेत? अजून 8 10 दिवस घेईन ते. तर अंदाजे किती लिटर दूध देईल? अंदाजे दिन घेते 10 10 दिन. दादा चालेल. हां. बरं. शेवटचीच काय म्हणतो? शेवटची सांगायला 1 15 आहे. बरं. वेद 1 पहिल्यावरच आहे. दिवस किती बाकी आहेत? तिला अजून 10 दिवस आहे टाइम. दूध किती निघेल काय? तिचं 15 15 सांगितले. 15 पेळ. हां. हिचं काय सांगतो? समोर आहे ती तिचं सांगायला 1 30 आहे. 1.5 लाख रुपये. वेद किती आहे? पहिल्या रो. दिवस किती बाकी आहेत? 10 दिवस बाकी आहेत. दुधाला कशी निघेल काय? 25-26 चालेल. त्या काहीच काय समोरच्या? हां. 41 बरं. वेद किती आहे? पहिला दिवस किती बाकी आहेत? अजून 10 11 दिवस आहे. बरं. तरी अंदाजे दूध किती लिटर देईल काय? 10 11 10 11. एका टायमाला 10 11 चालेल. हा एकडा आम्हाला 10. या काहीच काय सांगताय? 1,30,000 रुपये. वेद किती आहे? दुसरं वेत आहे. दुसरं वेत आहे. आता दिवस किती बाकी आहेत? 10 12 दिवस आहे. 10 12 दिवस बाकी आहेत. दुधाला कशी आहे काय? 9 10 पेढे. 9 लिटर पिळली एकडे मला. गाव कोणतं आपलं? वकील असते बावडा बावडा. इंदापूर तालुका. काय म्हणतो या गायची? किती म्हणतो किंमत? गाभण आहे. गाभण आहे. किती वेताची? दुसऱ्या येताची बरं. किती म्हणतो किंमत? किंमत 65,000. बरं. दुधाला कशी आहे काय? दुधाला 12 लिटर चालू आहे. आता दिवस किती बाकी आहेत? ही गाभण आहे आता सध्याला. किती दिवस आहेत अजून शिल्लक? 6 महिने बाकी. आताशी 3 महिन्याचं गाभण आहे. या गायच का सांगताय? ही दुसऱ्या येतात आहे. दुसऱ्या वेताचं आहे. किंमत? तिथे 85. बरं. दिवस किती बाकी आहे तिला? दिवस तिथे 15 दिवस बाकी आहेत. बरं. दुधाला कशी आहे काय? दुधाला पहिल्यावर 9 चालली. 9 नोट चाललेले आहे. 18 लिटर. 8 चाललेले आहे. गाव कोणतं आपलं? इंदापूर. ती आमची ड्रायव्हर आली पाहिजे तर. ही गाय दुधाला कशी आहे म्हणता? 12 लिटर. आता सध्या 12 लिटर दूध आहे. वेल्यानंतर ती 24 लिटर देते. दुधाला चांगले आहे. हो, 1 नंबर आहे दुधाला. काय म्हणता किंमत? 65,000. बरं. वेत तिसरं येत आहे. दुधाला कशी आहे? दुधाला एकच नंबर आहे. 20 लिटर पेळले. खाली बसलेली वेलेली आहे का? येली खाली काय काली झाले? पाट येली कालवड झाले का? खोंड झाले. कोण झाले? हां काय म्हणता किंमत? त्याचे 60,000. 60,000 रुपये. हां दुधाला कशी आहे? दुधाला 18 19 पेटी. 18 रुपये पिळते. बरं. समोरची समोरची 15 16 पेटी. 15-16 पिळते. हां किंमत काय म्हणता याची? त्याचं 50,000. 50,000 रुपये. हां. वेत किती आहे? दुसरं येत आहे. दुसरी वेत आहे. हां समोरचे काहीच काय सांगताय? त्याचं लागलं 1,20,000.
1,20,000 रुपये. हा दुधाला कसे आहे? दुधाला 25 चालते 25-26. 25-26 चालते. हां. वेद किती व्हायचं आता? आता हे दुसरं येत आहे त्याचं दिवस किती बाकी आहेत? येलंय ते वेळेला खाली काय खोंड आहे खाली. कोण झालेलं आहे? हा तिचं काय म्हणताय? त्याचं एक 10. 1,10,000 रुपये. हा तिचं वेद किती आहे? तिसरं येत आहे त्याचं. बरं दुधाला कसे आहे काय? दुधाला 22-23 चालते. 22 चालते. हा आता दिवस किती बाकी आहेत? आणि 12-13 दिवस बाकी आहेत. 12 दिवस बाकी आहेत. बरं ती समोरची काय सांगताय? ती एक नंबर क्वालिटीची गाय आहे. बरं हा तिचं किती म्हणताय? त्याचं 31 म्हणतोय. 1,30,000 रुपये. हा वेद किती आहे? तिसरं येत आहे. दुधाला दुधाला 28-29 लिटर पिळेले. 18-19 लिटर पिळलेले आहे. हा बरं शेवटच्या काय सांगताय? ती वेली वेळेले आहे. हा किती वेळ त्याचे? ही तिसऱ्याच येतात आहे ती बी. बरं दुधाला कसे आहे? दुधाला बी चांगली येते. 18-19 चालते. चालते.